ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। केंद्र सरकारनं माहिती अधिकार कायद्यामध्ये केलेल्या मनमानी दुरुस्त्या आणि त्यामुळे या जनहिताच्या कायद्याची कमकुवत होत चाललेली पकड या विरोधामध्ये आता राळेगण सिद्धीमधनं यल्गार पुकारण्यात आला आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीमध्ये राळेगण सिद्धी इथे माहिती अधिकार क्षेत्रामधील प्रमुख अधिकारी आणि तज्ज्ञांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती। या मंथनानंतर अण्णा हजारे यांनी सरकारला थेट शब्दामध्ये इशारा दिला आहे। बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे यांनी सरकारच्या धोरणांवरती तीव्र नाराजी व्यक्त केली। सध्याच्या बैठकीमध्ये सरकारकडनं कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालं नाहीये। या कायद्याचा आत्मा जिवंत ठेवायचा असेल तर तातडीनं एक नवी कमिटी नेमणं गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कमिटीमध्ये माहिती अधिकार कायद्याचा सखोल अभ्यास असणारे आणि जनतेच्या बाजूने विचार करणारे अधिकारी असायला हवेत असं अण्णांनी ठामपणे म्हटलंय। माहिती अधिकार कायद्याची गळचेपी कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन केली जाणार नाही असा सज्जड दम अण्णांनी दिलाय। तर आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अण्णा हजारे यांनी सरकारला 5 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे। या मुदतीमध्ये जर सरकारनं सकारात्मक पावलं उचलली नाही तर पुन्हा एकदा देशव्यापी जन आंदोलन छेडण्याचा आक्रमक इशारा अण्णा हजारे यांनी दिलाय। तर या बैठकीमध्ये जी चर्चा झाली त्याबाबत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहोत आणि पुढील निर्णय अण्णा हजारे आणि मुख्यमंत्री फडणवीस घेणार आहेत अशी माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी दिली आहे। आज माहिती मुख्य आयुक्त आले होते, काय चर्चा झालेली आहे, त्यांनी कुठले विषय आपल्यापर्यंत मांडले, त्यांच्याशी झालेल्या चर्चेत आपण समाधानी आहेत का? समाधानी नाही। आता पुन्हा एकदा मीटिंग घेऊ, समाधान झालं तर मग आम्ही विचार करू। 5 जुलैला आपण आंदोलन करायचा इशारा दिलेला आहे, त्याच्यात आता ही पहिली बैठक झाली, अजून एक बैठक होणार आहे, त्याच्यात समाधान नाही झालं तर मग आता 5 जुलैच्या वरती पुन्हा एकदा शासनाची बोलू। शासन काय म्हणतं, जनतेचं हित, सरकारने जनतेचं हित पाहिलं पाहिजे, सरकारचं हित नाही। सरकारचं हित पाहणं असेल, जनतेला जर नुकसान होणार असेल तर आम्हाला मान्य नाही। मग 5 जुलैला उपोषण करणार? हो, नाही 5 जुलै जर आपल्याला समाधान झालं नाही तर 5 जुलै पासून उपोषणाला बसणार। 5 जुलै आपण उपोषणाचा इशारा दिलेला आहे 5 जुलै पासून। 5 जुलै आता तात्पुरता शासन काय म्हणतात ते पाहून मग ठरवू। 5 जुलै जर नाही ऐकलं तर 5 जुलै पासून उपोषण सुरू होणार। हो, ते सांगा ना, समाधान नाही झालं तर? समाधान नाही झालं तर 5 जुलै ठरल्याप्रमाणे आंदोलन होईल। अण्णांची आपण चर्चा केलेली आहे सर, आता नेमकी काय चर्चा झालेली आहे? अण्णांच्या मुद्द्यांवर तुमची चर्चा काय काय झाली आणि त्यांचं समाधान झालंय का? अण्णा हजारे हे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी एक अतिशय आदरणीय आणि वंदनीय व्यक्तिमत्व आहे। ते आपल्या माहिती अधिकाराचे प्रणेते आहेत। त्यांनी आयुष्यभर दिलेल्या संघर्षामुळेच आज माहितीच्या अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात होते आहे। आज आम्ही राज्य माहिती आयोगाच्या वतीने मी आणि माझे 2 वरिष्ठ सहकारी पुणे खंडपीठाचे आयुक्त श्री मकरंद रानडे आणि संभाजीनगर आणि नाशिक खंडपीठाचे आयुक्त श्री प्रकाश इंदलकर, आमचे सचिव श्री फल्ले यासह अण्णांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेण्यासाठी आलो होतो। आणि याच अनुषंगाने राज्य शासनाची जी 2026 12 जूनला जी नियमावली प्रकाशित झालेली आहे त्या संदर्भात अण्णांनी व्यक्त केलेल्या भावनांशी सहमती दर्शवत आमची अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे। आणि त्यावर अण्णांनी जे माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं त्यावर जो निर्णय घ्यायचा आहे तो अण्णांना आणि शासनाला घ्यायचा आहे। आयोगाची भूमिका ही फक्त माहिती अधिकाराची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात आहे। त्या अनुषंगाने आम्ही माननीय अण्णांना आयोगाच्या मागील 1-1.5 वर्षाच्या कारकिर्दीचा एक अहवाल देखील सादर केलेला आहे आणि त्यावर त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। अनेक विषयांवर आमची चर्चा झाली आहे, पण मला वाटतं यावर अधिक अधिकारवाणींनी अण्णाच आपल्याला सांगू शकतात। निरोप होता आणि सरकारचा कुठला निरोप तुम्ही अण्णांना दिलेला आहे, त्यावर अण्णाचं काय प्रतिक्रिया आहे?
सरकारचा कुठलाच निरोप घेऊन आम्ही येऊ शकत नाही, कारण आम्ही स्टॅच्युटरी बॉडी आहोत. आम्ही एक कायदेशीर वैधानिक संस्था आहोत, ज्याचं कार्यक्षेत्र हे माहिती अधिकार कायद्याची महाराष्ट्रभर प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आहे. माहितीचा अधिकार कायदा 2005 आणि त्यातील जे नियम आणि नियमावली आहे त्याची नागरिकांचा माहितीचा अधिकार हा अधिक जोमाने आणि प्रभावीपणे राबवला जावा या अनुषंगाने अंमलबजावणी करणं हे आयोगाचं काम आहे. त्या अनुषंगाने आम्ही कार्यरत आहोत आणि त्याच विषयाच्या अनुषंगाने आज माननीय अण्णांची आमची प्रदीर्घ चर्चा झालेली आहे आणि या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो अण्णांनी माननीय मुख्यमंत्र्यांना ते पत्र लिहिलेलं आहे. त्यामुळे तो निर्णय शासनाला घ्यायचा आहे आणि अण्णांना त्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे स्वतः अण्णाच आपल्याला सांगतात. 10 रुपयाच्या स्टॅम्पवर कायद्यामध्ये जो काही बदल केलेला आहे तो नेमका कोणत्या कारणावरून केलेला आहे? कायद्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही, कारण माहिती अधिकार कायदा 2005 हा भारतीय संसदेने पारित केलेला कायदा आहे. त्याच्यामुळे यात राज्य विधानमंडळाला किंवा राज्य सरकारला तसाही बदल करायचे कुठलेच अधिकार नाही आहेत. मात्र यातील एक मिनिट त्यातील कलम 27 अंतर्गत त्यातील नियम बनवण्याचे अधिकार हे राज्य सरकारला आहेत आणि त्याचा वापर करून राज्य सरकारने नियम अंतिम केलेले आहेत आणि ते 12 जूनला प्रकाशित केलेले आहेत. पण ते काय कारण होते नियम जे काही बदलले? नेमकं या 12 जूनला जे नवीन नियम आले त्याच्यामध्ये विशेष म्हणजे शुल्कवाढ वगैरे निर्बंध तर असतीलच, पण त्याच्यामध्ये माहिती मागितल्यानंतर कारणे दाखवा याच्यावरती देखील आपल्याला जर माहिती असेल तर राज्य सरकारने या बाबतीत शुद्धीपत्रक प्रकाशित करून ती तरतूद याआधीच मागे घेतलेली आहे आणि जी विधी व्यवसायी यांना आपलं प्रतिनिधित्व करता येणार नाही हे इंग्रजी आणि मराठी आपण जर त्या अधिनियमातले इंग्रजी तरतूद पाहिली ती अतिशय स्पष्ट आहे. त्याचं मराठी भाषांतर हे थोडंसं अशुद्ध झाल्यामुळे किंवा तेवढंसं अचूक नसल्यामुळे हा कन्फ्युजन निर्माण झाला. हे दोन्ही मुद्दे आम्ही अण्णांना आणि त्यांनाही माहिती होते, त्यांचे जे सहकारी होते त्यांनाही हे मुद्दे माहिती होते. अण्णांचं म्हणणं होतं की अधिकारी सेवक न होता मालक झालेत. त्या बाबतीत अण्णांची जी मुख्य मागणी आहे कलम 4(1) ची प्रभावी अंमलबजावणी होण्याची, तर त्याच्यात अण्णा, माहिती आयोग आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या भूमिकेमध्ये काही फरक नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी याआधीच सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त माहिती स्वयंप्रेरणेने आपल्याला घोषित करायची आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयामध्ये वारंवार हीच बाब अधोरेखित केलेली आहे की नागरिकांना माहिती अर्ज दाखल करण्याची गरजच पडू नये इतकी जास्ती माहिती सकारात्मक पद्धतीने सर्व प्राधिकरणांनी उपलब्ध करून द्यायची आहे. माहिती आयोगाने या संदर्भात गेल्या 15-16 वर्षात वारंवार दिशानिर्देश दिलेले आहेत आणि आम्ही आमच्या सर्व खंडपीठांचे माननीय आयुक्त हे रोजच या अनुषंगाने कलम 4(1) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आपण सर्व प्राधिकरणांना निर्देश देतच असतो. त्याला कालबद्ध मर्यादा घालून द्यावी ही जी अण्णांची मागणी होती त्यात सुदैवाने या नवीन नियमावलीतील अशी तरतूद दिलेली आहे की कलम 4(1) ची माहिती प्रकाशित न केल्यास कारवाई करण्याची तरतूद पहिल्यांदा आलेली आहे. फार सकारात्मक बाब आहे त्या नियमावलीतली. तर त्याची समयबद्ध अशी अंमलबजावणी करण्याची अण्णांची सूचना होती आणि आमचा सर्वांचाही तोच मानस आहे. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.